येत्या सोमवारी ठाण्याच्या मेट्रोचा ट्रायल रन होणार आहे। नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये ठाणे मेट्रोचा ट्रायल रन पार पडेल। ट्रायल रन नंतर लवकरच ठाणेकरांच्या सेवेत मेट्रो धावणार आहे। राज्यातील लाडक्या बहिणींसाठी आता वेब पोर्टल बनवण्यात आलं असून लाडक्या बहिणींना यावर ई-केवायसी करावी लागणार आहे। योजनेमध्ये पारदर्शकता यावी म्हणून वेब पोर्टलच्या मदतीने शासन केवायसी करणार असल्याची माहिती राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिली आहे। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं परीक्षा शुल्कामध्ये वाढ केल्यानंतर NSUI शासनाविरोधात आंदोलन केलेलं आहे। विद्यापीठानं केलेली शुल्क वाढ हा विद्यार्थ्यांवर अन्याय असल्याचा आरोप करत परीक्षा विभागाच्या मुख्य इमारतीसमोर NSUI सह विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं आहे। वसई विरार महानगरपालिकेवर माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केलं। भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या विरोधात नारेबाजी केली। वेळेवरती पालिकेकडून कोणतीही माहिती दिली जात नाही आणि फक्त पैशांच्या मागे पळणारे अधिकारी आणि कर्मचारी आहेत असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे। वसई विरार शहरातील अनधिकृत बांधकामावर महापालिकेकडून तोडक कारवाई केली। विरार फाटा या ठिकाणी अनधिकृतपणे उभारलेल्या 10,000 चौरस फुटाचे औद्योगिक इमारती जमीनदोस्त केल्यात। पालिकेची ही कारवाई आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे। नालासोपारा पूर्वेच्या चक्रधरनगर परिसरात सुरक्षा भिंत कोसळली। पूजा पॅलेस इमारतीला लागून असलेली सुरक्षा भिंत अचानक कोसळल्याने परिसरात काही काळ भीतीचं वातावरण होतं। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या वाहतूक कोंडीचा फटका 16 महिन्याच्या चिमुरड्याला बसलाय। 5 तासांपासून रुग्णवाहिका वाहतूक कोंडीमध्ये अडकल्यामुळे आजारी चिमुकल्याचा दुर्दैवानं मृत्यू झालाय। ॲप आधारित कॅब सेवांचे भाडे परिवहन विभागाकडून निश्चित करण्यात आले। यानुसार ओला उबरचं भाडं प्रति किलोमीटर 22 रुपये 72 पैसे इतके असेल। मागणीच्या कालावधीत हे भाडे 1.5 पट वाढवण्याची मुभा ही सुद्धा असणार आहे। मध्य रेल्वेवरील कर्जत स्थानकावर कर्जत यार्ड रिमॉडेलिंगच्या कामासाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे। 22, 23, 24 सप्टेंबरला पॉवर ब्लॉक घेण्यात येणार असून कर्जत ते खोपोली दरम्यान आणि नेरळ ते खोपोली लोकल बंद असेल। हार्बर मार्गावर लोकल खाली आल्यानं एकाचा मृत्यू झालाय। चेंबूरजवळ CSMTच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर अपघात झाला। यामुळे काही वेळ लोकल सेवा विस्कळीत झाली। पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनानं प्रसिद्ध केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर आलेल्या 318 हरकती आणि सूचनांवरील शिफारशी विचारात घेऊन अंतिम प्रभाग रचना तयार केली। ही अंतिम रचना महापालिकेनं राज्य शासनाकडे सादर केली आहे।